मध्ये तुम्ही 1 नंबरमध्ये अर्ज दाखल केला होता। 1 नंबर वॉर्डामध्ये बिनविरोध निवड करण्यासाठी लिलाव बोलला गेला आणि इतर उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली। काय निलाव झाला होता, कशा पद्धतीने? राजकारण आणि पैसा याच्यापेक्षा गावकी आणि भावकीची एकी ही महत्त्वाचे समजून आमच्या गावकी आणि भावकीनी मंदिरामध्ये एकत्र बैठक घेऊन एकमुखाने मला पाठिंबा देऊन माझ्यासाठी बिनविरोध इलेक्शन केलेले आहे। आणि माझे तिन्ही सहकारी जे माझ्या विरोधी होते त्यांनी मोठ्या मनाने काही हे न करता आडेवेडे न घेता माझ्यासाठी एकमुखाने पाठिंबा देऊन तिघांनी माघार घेतली आहे। आणि हे लिलाव वगैरे ह्या बातम्या कुणी पसरवल्यात ह्या साफ खोट्या आहेत। मात्र 1 कोटी 2 लाखाचा निलाव झाला अशी चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये गाजते आणि महिला उमेदवारासाठी जवळजवळ 22 लाख रुपये। नक्की काय निलावाचं स्वरूप होतं? लिलाव वगैरे असा झालेलाच नाही आहे। एकमुखाने बिनशर्त करण्यासाठी गावकीची मिटिंग झाली, त्याच्यात एकमुखाने आम्हाला सर्वांनी पाठिंबा दिला। गावकी भावकीने सगळ्यांना आम्हाला पाठिंबा दिला आणि एकमुखाने आम्हाला बिनविरोध दिलेला आहे। याच्या आधीही आमचे वार्ड 2 वेळा बिनविरोध झालेले। रेवण शेठ ठिगळे, सांडबोरबाई यांना एकमुखाने गावकीने बिनविरोध केलेला आहे ग्रामपंचायतला आणि आमचा पायंडा तोच पुढे राहावा या उद्देशाने गावकी आणि भावकीने ग्रामस्थांनी तो योग जुळून आणला आणि आम्हाला अतिशय चांगल्यारीते बिनविरोध करून दिलेला आहे। नाव सांगा। किशोर संभाजी ठिगळे घातले आहेत। मात्र या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यासाठी तुम्ही बिनविरोध निवड केली, काय नक्की कशा प्रकारे बिनविरोध केली? यापूर्वी मी 2008 साली बिनविरोध राजगुरुनगर ग्रामपंचायतीचा सदस्य झालो। त्याच्यानंतर पूर्ण गावाने एक येऊन मला परत दुसऱ्यांदा संधी दिली। तेव्हा तर फार पुणे जिल्ह्यात इलेक्शन राबली होती, पण सर्व ठिगळे बाकीच्या लोकांनी येऊन मला त्यावेळी मदत केली। मी 2 वेळा हे झालो। त्याच्यानंतर बापूसाहेब ठिगळे निवडून आले, ते नगराध्यक्ष आले। त्याच्यानंतर आता ह्या इलेक्शनला पंचवार्षिकला नगर परिषदेच्या सर्व गाव एकत्र होऊन की बाबा कुठंतरी आपल्याला वेगळा वार्डला दिशा द्यायची, गावकी भावकीत वाद होऊ नये, ह्यासाठी आपण सगळे एक राहिले पाहिजे, गावाचा विकास पुढे गेला पाहिजे। ह्यासाठी बापूसाहेब ठिगळे असेल, मी असेल, दीपक ठिगळे असेल, मनोज ठिगळे असेल व सर्व ग्रामस्थ यांच्या सर्वानुमताने आम्ही किशोर ठिगळे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड केलेली आहे। कुठेतरी निवड करताना निलाव केला गेल्याची पुणे जिल्ह्यामध्ये चर्चा आहे। काय नाही, ही पूर्णपणे चुकीची अफवा आहे। याच्यात काय नाही, हे सर्व गावकी भावकीच्या प्रेमातून आणि सगळ्यांच्या आग्रह खातर ही इलेक्शन बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यात आम्हाला यश आलेले टीव्हीला काही देणगी दिली नाही या निवडणुकीत? नाही, हे साफ चुकीचं आहे। असं काही नाहीये।